त्यांनी बंद केले त्यातून सर्वसामान्यासाठी खुले करणार. सर्वसामान्य आमदार म्हणून तिथं जाणार, ते मंत्री पण होणार आणि सगळ्यांच्या आरक्षणापासून शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा ते सोडवणार. पण हक्काचे मात्र पाठवणार हे खरे. आकडा ह्यो तुम्हाला 29 ऑगस्टला आम्ही सांगू. म्हणजे आम्हाला गरजवंत मराठा विरुद्ध प्रस्थापित मराठा अशी लढाई पाहायला भेटणार आहे. आता ते वेळ काळ सांगाल, कारण त्यांच्यात बी काही नाराज झालेली इकडं आमच्या मराठ्यांच्या जनसागरात सामील होतील. कारण त्यांच्याकडे बी आहेत, जसे आमच्याकडे आहेत तसे त्यांच्याकडे बी आहेत. त्यांचे काय सगळे थोडेच आहेत, त्यांच्या तर 20-25 आहेत इच्छुक. त्यातलं एकच देणार आहेत ते बी, बाकीचे लोखंड इकडंच आहे आमच्याकडंच. आणि त्यांना न्याय नाही दिल्यावर ते त्यांच्याकडे काय राहणार आयुष्यभर, तेही इकडे येणार आहेत. आम्ही बरोबर गेम टाकतो टायमाला. ते आमची वाट बघतात, आम्ही त्यांची वाट बघतो. असं लफडं सुरू आहे सध्या. त्यांना एकाला द्यायचं कोणाला तरी, त्यांच्यातले बी लय मोठे इच्छुक येतं नाराज. तेही या मराठ्यांच्या या जन आंदोलनात या जनसागरात सहभागी होणार आहे. ते सुद्धा त्यावेळेस तिकडं नाही दिले की इकडं आलेच. आपली सगळ्या स्वराज्याची मागणी आहे, त्या संदर्भात सरकारकडून काही चर्चा झाली, फोन वगैरे कोणाचा, शंभूराज देसाई असतील नेते कोणी यांचा संपर्क? नाही, फोन सगळ्या सोयरे किंवा आरक्षणाच्या संदर्भात नाही. आरक्षणाच्या बाबत पण कसलाच नाही. सांगितलंय आम्ही त्यांना, आम्हाला राजकारणात नाही जायचं, त्यांची मर्जी, द्यायचं का नाही, इच्छाशक्ती आहे का नाही, मराठ्यांना, धनगरांना, मुस्लिमांना, गोरगरिबांना किती दिवस मारायचं हे त्यांनी ठरवायचं. परंतु सरकारची सहानुभूती चालणार नाही यावेळेस. डाव अजिबात चालणार नाही, अजिबात नाही. काही करा तुम्ही. लोकांच्या लक्षात आले योजना किती दिवसाच्या असतात. 70 वर्षापासून लोक योजना बघतात, 70 वर्षापासून लोक आश्वासनं बघतात, 70 वर्षापासून 75 वर्षापासून लोक सत्ताही बघतात. प्रत्येक पक्षाची जनतेविषयीची भावना आणि नियत हे सुद्धा जनता बघते. त्यामुळे यावेळेस किती नादी लावू द्या, हार होणार म्हणजे होणार. सरकारची विरोधीची कोणी असू देऊ, मराठ्यांच्या विरोधात बोललेल्याचे हार होणार. तुम्हाला आता 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टला दिसल की मराठी किती ताकदीने एकजूट झाले आणि एकत्र आले. हे मराठ्यांची एकजूट किती परेशान करते सरकारला. झोपा नाहीत त्यांना, झोपा तुम्हाला आणि मला फक्त दिसतंय ते चेहरे चांगले दिसतात, त्या साबणे चांगल्या आहेत वाटतं त्यांच्या. नसता त्यांचे चेहरे फार कामातून गेलेले आहेत. ते लाल उगं दिसतात, लाल नाहीच आहेत ते, त्या साबणे तशा आहेत वाटतं. फेस जास्त करतात त्यांची. एवढी फजिती, ते चौकून काळे पडलेले, फक्त दिसू देत नाही ते. त्यांना ह्या लाटीत काहीच सुधारा नाही, काय करावं ते. कारण मी काय त्यांना मॅनेज होत नाही. त्यामुळं गोरगरिबांची लाट आलेली, याच्यात सत्ता परिवर्तन करू शकतात गोरगरीब हे त्यांना माहिती आहे. आता 7 ऑगस्ट सोलापूरपासून नाशिकपर्यंत सुरुवात आहे.